आज आपण सुक्या भाज्यांसाठी किंवा रस्सा भाजीसाठी लागणारा एक खमंग आणि रुचकर असा जादुई मसाला कसा तयार करायचा हे पाहणार आहोत। तर हा जर 1 चमचा मसाला तुम्ही जर भाज्यांमध्ये घातला ना, भाज्यांची चव दुप्पट तिप्पट होते। तर नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले खमंग अशा एका मसाल्याची रेसिपी। हा जो मसाला आहे तुम्ही एकदाच बनवून महिना ते 2 महिन्यात आरामात स्टोअर करू शकता। तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा। तर सगळ्यात आधी आपण एका कढईमध्ये 2 चमचे धने घालायचे, त्याचबरोबर 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरे। तर आता हे जे मसाले आहेत ते आपल्याला छान असे खमंग अगदी मंद गॅसवरती भाजून घ्यायचे। तर जेवढे हे मसाले आपण मंद गॅसवरती भाजेल तेवढेच ते छान असे खमंग भाजले जातात, त्यामुळे अगदी गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायचे। तर इथे बघा अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये हे जे मसाले आहेत ते छान असे भाजले गेलेत। तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा खसखस, त्याचबरोबर 1 चमचा पांढरे तीळ, आणि हे सुद्धा आपल्याला यासोबत छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे। तर हा जो जादुई मसाला आहे ना, तो बनवायला खूप सोपा आहे। आपण हा मसाला एकदाच बनवून महिना ते 2 महिना आरामात स्टोअर करू शकतो। तर इथे बघा धने बडीशेप छान असं खमंग भाजलं गेलंय, हे आपण बाजूला काढू आणि थंड करण्यासाठी ठेवून देऊया। तर आता याच कढईमध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत। तर यामध्ये मी इथे 5 ते 6 लवंग, 5 ते 6 काळी मिरी, 2 ते 3 हिरवी वेलची, 1 मसाला वेलची आणि 2 तमालपत्र घेतले। तर हे सुद्धा आपल्याला मंद गॅसवरती चांगलं भाजून घ्यायचंय। तर इथे बघा अगदी 2 मिनिटांमध्येच हे जे खडे मसाले आहेत ते सुद्धा चांगले भाजले गेलेत। जर तुम्हाला खडे मसाले घालायचे नसतील तर इथे तुम्ही 1 चमचा तयार गरम मसाला सुद्धा वापरू शकता। तर खडे मसाले मी चांगले भाजून घेतले, ते सुद्धा आपल्याला थंड करण्यासाठी ठेवायचे। तर आता याच कढईमध्ये आपल्याला 1 चमचा कसुरी मेथी घालायचे। कसुरी मेथी सुद्धा मसाल्याचाच एक प्रकार आहे आणि कसुरी मेथी घातल्यामुळे भाज्यांची चव अजून दुप्पट होते। तर ही सुद्धा आपल्याला हलकीशी भाजून घ्यायचे। तर आता हे भाजून झाले, हे सुद्धा आपण थंड करण्यासाठी ठेवून देऊया। आता या सारख्याच कढईमध्ये आपल्याला 1 छोटा चमचा तेल घालायचे। तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालू आणि शेंगदाणे तेलामध्ये छान असे खमंग आणि अगदी साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे। जर का तुम्ही पहिल्यांदाच कोणती भाजी करत असाल किंवा बॅचलर असाल तर हा मसाला फक्त एकदा तयार करून ठेवा आणि भाज्यांमध्ये जर तुम्ही हा जादुई मसाला घातला ना, भाज्यांची चव अजूनच दुप्पट होते। तर इथे मी शेंगदाणे चांगले भाजून घेतलेत। आता याचमध्येच आपल्याला 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि हा लसूण सुद्धा आपल्याला हलकेशा डाग पडेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे। तर अगदी 1 ते 1.5 मिनिटामध्येच लसूण देखील छान भाजला गेलाय। आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे आणि हे जे खोबरं आहे ते देखील हलकंसं तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेऊया। तर हे जे सगळे मसाले आहेत ते आपल्याला मंद गॅसवरती चांगले भाजून घ्यायचे, कारण हा जो मसाला आहे तो आपण 1 ते 2 महिना स्टोअर करणार आहोत। जर तुम्ही मसाले चांगले नाही भाजले तर मसाला जो आहे आपण तयार करून घेतलेला तो लवकर खराब होण्याची शक्यता असते। तर इथे बघा खोबरं हलकासा सुगंध येईपर्यंत तांबूस रंगावरती मी भाजून घेतले, हे देखील आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। तर इथे मी सगळे जे मसाले आहेत ते पंख्याखाली थंड करून घेतलेले आहेत। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे भाजून घेतलेले मसाले होते ते घालायचे। तर सुरुवातीला जे आपले सुखे मसाले होते ते घालून घेऊ आणि यामध्येच आपल्याला पाव चमचा हिंग, 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे, 1 चमचा मीठ, त्याचबरोबर अर्धा चमचा हळद। आणि आता हे जे मसाले आहेत अगदी छान असे बारीकसर आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे। तर इथे मी हे जे सुखे मसाले होते ते छान असे वाटून घेतलेले आहेत। बघा अगदी खमंग असा सुगंध पसरलेला आहे संपूर्ण घरामध्ये।
तर अगदी मस्त अशी याची पावडर तयार झालेली आहे. आता यामध्येच आपल्याला जे आपण भाजून घेतलेले खोबरं शेंगदाणं होतं ते सुद्धा यामध्येच घालूया. तर हे सुद्धा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. तर आता हे सुद्धा मिक्सरला आपण बारीकसर असं वाटून घेऊया. तर इथे आपला मस्त खमंग रुचकर असा सुक्या भाज्यांसाठी लागणारा जादुई मसाला तयार झालेला आहे. संपूर्ण घरामध्ये याचा घमघमाट सुटलेला आहे. तर अगदी बनवायला सोपा आहे, झटपट होतो आणि अगदी महिना ते 2 महिने तरी आरामात टिकतो. तर आता आपण हा जो मसाला आहे तो भाज्यांमध्ये कसा वापरायचा हे पाहणार आहोत. तर इथे मी काळ्या चण्याची उसळ तयार करून घेतलेली आहे. संपूर्णपणे शिजून तयार झाले आणि सगळ्यात शेवटी आपल्याला फक्त 1 चमचा हा जादुई मसाला यामध्ये घालायचा आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि 1 ते 2 मिनटं आपल्याला फक्त असं हे परतून घ्यायचं आहे. तर मसाला घातल्यानंतर जास्त वेळ भाजी नाही शिजवायची, म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे तो तसाच राहतो. तर हा मसाला तुम्ही सुक्या भाज्यांसोबत रस्सा भाजीसाठी सुद्धा वापरू शकता. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.